महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे सन्माननीय लाडके नेते सन्माननीय खासदार भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आज हे आंदोलन चालू आहे ते आमचे सर्वांचे लाडके युवा नेते श्री दिनेशजी बोबाटे, संजयजी शिर्के, सचिनजी खानविलकर, अंकुशजी कदम, अजयजी दळवी आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की मागील 5 दिवसापासून आपण भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये संपूर्ण विमा उद्योगामध्ये आपली जी प्रलंबित असलेली पगारवाढ आहे त्यासाठी आंदोलन करत आहोत। खरं तर मला असं वाटतं की सर्वच्या सर्व युनियन ज्या आहेत त्यांनी वेगवेगळी आपली हत्यारं काढलेली आहेत। आपण पाहिलं असेल की काल परवाचा जो काही संप झाला त्या संपामध्ये किती लोक सामील झाले होते। त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच लोकांनी DFS असेल, मिनिस्ट्री असेल, वेगवेगळे ईमेल पाठवले, पत्र पाठवले, त्याचं सुद्धा काय फलित आलेलं आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय। एवढंच नव्हे तर आपण त्याचे साक्षीदार आहात। परंतु मित्रांनो, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस भारतीय विमा कर्मचारी सेना हा लढा हातामध्ये घेते त्याला हे निश्चित असं यश मिळतं। याची कारण असं आहे की आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं असलेलं आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व। आपण पाहिलं असेल की मागील काही वर्षामध्ये जे काही वेज रिव्हिजन आपल्याला मिळालेलं आहे ते वेज रिव्हिजन फक्त आतापर्यंत बघितलं असेल 2007च्या अगोदर, 2010च्या अगोदर आपल्याला एका डिजिटमध्ये वेज रिव्हिजन मिळत होतं। कदाचित ते 8% होतं, 9% होतं। परंतु ज्या वेळेस भारतीय विमा कर्मचारी सेनेनी या वेज रिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट व्हायला सुरुवात केली तर त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर 2 डिजिटमध्ये आपल्याला मिळालेलं आहे। आणि पहिलेच जे आपल्याला वेज रिव्हिजन मिळालं ते मित्रांनो 12%चं होतं, त्याच्यानंतर 15%चं होतं। मित्रांनो, हे एवढंच नव्हे तर आपल्याला कल्पना आहे की ह्या ज्या काही संघटित युनियन होत्या किंवा आपल्याला माहिती असेल की ज्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या जे सांगतात आज 40 वर्ष आम्ही आहोत, 50 वर्ष आम्ही या विमा उद्योगामध्ये आहोत, ते आपल्याला सांगतात त्यांनी आपल्याला काय दिलं। मित्रांनो, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कदाचित ही चेक ऑफ सिस्टम आहे। आज बँकिंग उद्योग आहे, ह्या बँकिंग उद्योगमध्ये आहे चेक ऑफ सिस्टम। आज लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, ह्या ठिकाणी चेक ऑफ सिस्टम आहे का? मित्रांनो, कुठेही चेक ऑफ सिस्टम नाहीये। परंतु मला असं वाटतं की ही जी भारतीय विमा कर्मचारी सेना आहे त्याला कुठेतरी चेकमेट करण्यासाठी यांनी संगनमताने केलेला जो न्याय, संगनमताने केलेला हा कावा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। परंतु मित्रांनो, त्याचं फलित काय झालं? त्याच्या फलितामध्ये जर आपण पाहिलं असेल तर आपण भारतीय विमा कर्मचारी सेना न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये तिन्ही कॅडरमध्ये आपण रेकग्नाइज झालो आहोत आणि 65% मेंबरशिप आपल्याकडे आहे। मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा सांगतो की बऱ्याच वेळा जरी चेक ऑफ सिस्टम मध्ये आपण नसेल, कदाचित तिन्ही कंपन्या नसतील, तरी सुद्धा आपलं कुठलं काम अडलेलं आहे? ज्या चेक ऑफ सिस्टम मध्ये ज्या युनियन्स आहेत त्यांनी किती वेळा TMP पॉलिसीसाठी आंदोलन केलं? मला एक आंदोलन दाखवा। कुठेही त्यांनी कुठल्याही प्रकारे आंदोलन केलेलं नाहीये। आणि आज काय झालेलं आहे, त्यांना असं वाटतंय की आम्ही चेक ऑफ मध्ये आहोत, आम्ही काहीही करू। आपण पाहिलं असेल की परवाचा जो संप झाला किती लोक त्या संपामध्ये सहभागी झाले होते। मित्रांनो, एवढंच नव्हे तर आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या युनियननी, वेगवेगळ्या असोसिएशननी स्वतःचे पत्रक काढले होते आणि काय सांगितलं मित्रांनो? काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की हा देशव्यापी संप आहे, हा विमा कर्मचाऱ्यांसाठी नाहीये आणि म्हणून आम्ही त्याच्यामधून माघार घेत आहोत। मित्रांनो, ती खरी माघार ते कारण होतं, परंतु त्यांना माहिती होतं की जो हा संप आहे तो हा संप विमा उद्योगामध्ये यशस्वी होणार नाहीये। याचं कारण असं की आज आपण पाहिलं असेल की विमा उद्योगामध्ये आज आपला सगळा जो व्यवहार चालतोय तो व्यवहार ऑनलाईन चालतोय। कुठेही कस्टमरचा कुठल्याही प्रकारे त्रास त्यांना होत नाहीये आणि हे त्यांना चुनूक लागली आणि म्हणून त्यांनी त्या संपातून माघार घेतलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आज विमा उद्योगामध्ये आपण पहा की 33 इन्शुरन्स कंपन्या आहेत। ह्या 33 इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या 33 इन्शुरन्स कंपन्या वर्षाला 3,07,000 करोडचा प्रीमियम करतात। आणि ज्या पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपन्या आहेत, मी GIC याच्यामध्ये घेणार नाहीये कारण की आमचा जो पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा प्रीमियम आहे तो आहे 75,000 करोड रुपये। मित्रांनो, किती टक्के आपला वाटा आहे? मित्रांनो, आज ह्या विमा उद्योगामध्ये 25% म्हणजे सिंहाचा वाटा हा फक्त आणि फक्त पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा आहे। तरी सुद्धा हे DFS
आणि ही जी मॅनेजमेंट आहे ही मॅनेजमेंटच नव्हे तर वित्त मंत्रालय जे आहे ते आपल्यावरती अन्यायच नव्हे तर आसूड ओढण्याचं काम हे वित्त मंत्रालय करत आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की बऱ्याच युनियन ह्या कुठे गेलेल्या आहेत? CLC आम्हाला सांगतायत. मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं, विशेष करून माझ्या महिला भगिनींना, की CLC हे तुम्हाला वेज रिव्हिजन देणार नाहीये. CLC हे वेज रिव्हिजन ठरवणार नाहीये. आपलं वेज रिव्हिजन तेव्हाच होतं ज्या वेळेस ते दिल्लीमध्ये बसलेले जे बाबू आहेत ना आणि वित्त मंत्रालय ते ज्या वेळेस इन्स्ट्रक्शन्स देतील त्यावेळेस आपलं वेज रिव्हिजन होतंय. आपण मागचा इतिहास पहा. त्याच्या अगोदरचं जे वेज रिव्हिजन आहे 62 महिन्यांचा कालावधी झाला होता. ह्याच विमा उद्योगामध्ये बऱ्याच युनियननी सांगितलं होतं की कदाचित वेज रिव्हिजन तुम्हाला विसरावं लागेल. मित्रांनो, भारतीय विमा कर्मचारी सेनेनं सुद्धा ते वेज रिव्हिजन तुम्हाला मिळवून दिलेलं आहे. आणि एवढं नसूनही 12% ऑफर ही जर आपण पाहिली असेल ती सुद्धा कमी ऑफर नव्हती. अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण पाहिलं असेल तर भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या माध्यमातून नक्कीच कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. जर आपण पाहिलं असेल तर आमच्या विमा उद्योगामध्ये 40,000 आज कर्मचारी आहेत. ह्या 40,000 कर्मचाऱ्यांचं जर आपण पाहिलं आणि आमच्या संपूर्ण पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपन्यांचा प्रीमियम आहे 75,000 करोड. जर आपण पाहिलं असेल तर 40,000 जर आमचे कर्मचारी आहेत, आमचा प्रीमियम 75,000 करोड आहे, तर पर एम्प्लॉई जो प्रीमियम आहे तो साधारणतः 2.5 करोडचा येतो. मित्रांनो, कदाचित त्याच्यामध्ये आज माझे क्लास 4 कर्मचारी आहेत, त्यांचं योगदान सुद्धा नक्की आहे, परंतु प्रीमियम आणण्यामध्ये ह्या आमचे जे काही मार्केटिंग फोर्स आहे त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. जर 2.5 करोड रुपये जर पर कॅपिटा पर एम्प्लॉई प्रीमियम असेल तर मित्रांनो आपण किती वेज रिव्हिजन मागितलं पाहिजे? आज आपण मागणी करतोय 15% आम्हाला पाहिजे. मित्रांनो, आम्हाला 17% पाहिजे. परंतु मी तर सांगेल दिनेश भाऊ की जर पर कॅपिटा पर कर्मचारी जर आमचा 2.5 करोडचा प्रीमियम आहे तर आम्हाला कमीत कमी 22% ऑफर मिळाली पाहिजे. आणि म्हणून मी विनंती करेन या सर्व तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीनं की आपण जर 15% ऑफर आम्ही 15% आम्ही कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. माझी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण थोडीशी आमची जी काही मागणी आहे ती थोडीशी मागणी आपण वाढूया. जर आपण पाहिलं असेल तर महागाई वाढलेली आहे. महागाई आज जर पाहिली तर संपूर्ण देशामध्ये महागाई वाढलेली असताना आज आम्ही फक्त 15% 18%ची ऑफर करतोय मागतोय, तर ती सुद्धा या ठिकाणी वाढवणं गरजेचे आहे. मित्रांनो, फक्त एवढेच आपले प्रश्न आहेत का? मगाशी अजयनी सांगितलं की आज आपले वेगवेगळे विमा उद्योगामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. आज विमा उद्योग एका वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेला आहे. मित्रांनो, फक्त ट्रान्सपरंट मोबिलिटी नाहीये. आज कर्मचाऱ्यांचं वेतन वाढ जी आहे ती वेतन वाढ वेळेवरती झाली पाहिजे. त्याचबरोबर आमची NPS असेल, त्याचबरोबर आमची फॅमिली पेन्शन असेल. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे फॅमिली पेन्शन बद्दल. आपण फॅमिली पेन्शन किती मागतोय, आपल्याला कशी मिळते याची आपल्याला कल्पना आहे का? कदाचित या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी ऐकलं असेल मागील 1-2 भाषणामध्ये की फॅमिली पेन्शन आम्हाला जी मिळते ती फॅमिली पेन्शन. जर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी द्यावंसं वाटतं की जर एखादा कर्मचारी 60व्या वर्षी रिटायर होत असेल आणि त्याचा बेसिक असेल 1 लाख रुपये आणि त्याबरोबर त्या फॅमिली पेन्शनमध्ये आम्ही ॲड करतो FPA. म्हणजे जर FPA जास्तीत जास्त 2,500 रुपये तुम्हाला दिला जातो, म्हणजे तुमचा बेसिक आणि FPA 1,02,500 रुपये होतात. त्याच्यामध्ये तुमचा DA सोडून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला जी पेन्शन दिली जाते ती 1,02,500च्या दिली जाते 51,250 रुपये. ही पेन्शन त्या व्यक्तीला दिली जाते. परंतु जर एखादा कर्मचारी रिटायर झाल्यानंतर जर 62व्या वर्षी जर त्याची डेथ झाली तर त्याला फॅमिली पेन्शन किती मिळेल? 65व्या वर्षी किती मिळेल? मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जी आपली फॅमिली पेन्शन आहे ती 65 वर्षापर्यंत त्याच्या नॉमिनीला पूर्ण पेन्शन दिली जाईल. म्हणजे 51,250 दिली जाईल. परंतु त्यानंतर जी फॅमिली पेन्शन दिली जाईल ती फक्त 15% दिली जाईल, म्हणजे 15,375 रुपये. कदाचित त्याच्या उलट उदाहरण आपण घेऊया. जर एखादा कर्मचारी 40व्या वर्षी जर मृत्यू झाला तर त्याला फॅमिली पेन्शन किती मिळेल? मित्रांनो, 40व्या वर्षी जर मृत्यू झाला तर त्या केसमध्ये त्याचा बेसिक आणि FPA त्याच्या 50% मिळेल फक्त 7 वर्ष. आणि 7 वर्षानंतर पुन्हा त्याचे जे नॉमिनीज असतील त्या नॉमिनीजला जी पेन्शन दिली जाईल ती फक्त 15% दिली जाईल. माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 15-30% जे मागत आहात ती रास्त मागणी आहे. परंतु मित्रांनो, भविष्यामध्ये की आपण जास्तीत जास्त मागणी या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं असेल
की आज सगळ्या विमा कंपन्या सांगतात की लॉसमध्ये आहेत, तुमचं वेज रिव्हिजन फायनान्स DFS आम्हाला सांगितलं जातं की आज सगळ्या विमा कंपन्या लॉसमध्ये आहेत, आम्ही तुमचं वेज रिव्हिजन देऊ शकत नाहीये. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की कंपन्या जरी लॉसमध्ये असतील तर आम्ही सोशल स्कीम राबवतो आणि त्या सोशल स्कीम प्रीमियम आम्ही जमा करत असताना आपल्याला कल्पना आहे की 75,000 जर करोडचा जर प्रीमियम असेल तर त्याच्यावरती आपण सरकारला GST किती देतो? आज GST 18% आहे, म्हणजे आम्ही सरकारला 12,500 करोडचा GST देतो. यापूर्वी जर आपण पाहिलं असेल 2002 ते 2007 पर्यंत GST फक्त 2% होता, GST 8% होता. तेव्हा जो आम्ही GSTचा प्रीमियम GSTच्या माध्यमातून सरकारला जे देणं होतं ते कमी होतं, तेव्हा आमचा प्रॉफिट वाढत होता. मित्रांनो, GSTच्या माध्यमातून जर आम्ही एवढी मोठी रक्कम सरकारला देतोय तर आमचं हक्काचं हे वेज रिव्हिजन का होत नाहीये? आणि मित्रांनो, म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात. तर सरकारलाच नव्हे तर दिल्लीमध्ये बसलेले जे बाबू असतील, फायनान्स मिनिस्टर असेल, जिप्सा असेल, त्यांना हे कळलं पाहिजे की संपूर्ण विमा उद्योगामध्ये आज सर्व कर्मचारी अस्वस्थ आहेत. मित्रांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु जाता जाता या ठिकाणी सांगतो की कदाचित आपल्याला भविष्यामध्ये रस्त्यावरती उतरून सुद्धा आंदोलन करावं लागेल. आपली सर्वांची तयारी आहे? आपली सर्वांची तयारी आहे? अरे मग इथं आज जागा पाय ठेवायला आपल्याला जागा नव्हती पाहिजे, परंतु आपण फक्त मी जातो तुम्ही जाता, मी नाही गेलो तरी आंदोलन होईल. तर मित्रांनो, असं करू नका. कदाचित येणारा काळ हा विमा उद्योगासाठी एक वाईट काळ असेल. वेज रिव्हिजनसाठी याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करण्याची वेळ आली तरी आपल्या सर्वांची ताकद या ठिकाणी दिसली पाहिजे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.